तुतारी. सर्वांचं वातावरण जोरात असणार आहे. त्याला लाडक्या बहिणीचं शरद पवार गट फिट आहे. वातावरण जोरात आहे. दोघांचं पण जोरात आहे. नमस्कार, मी मोहन राऊत. नितीन मिरजकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आमदारकीचं बिगुल वाजलेलं आहे. तर मी आता आहे खानापूर मतदारसंघात. इथं आपण लोकांना भेटून त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. प्रत्यक्षात त्यांना भेटून कुणाचं पारडं किती जड आहे आणि आमदारकीला कुणाचा गुलाल हे होणार आहे आपण बघायचं जाऊन सांगू. आमदारकीचं वातावरण जोरात सुरू आहे. तर शिवसेना शिंदे गटाखंड सुहास बाबर साहेब आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाखंड वैभव पाटील साहेब आहे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आहेत. तर काय वाटतं मला कोणाचं वातावरण जोरात आहे? काय सर्वांचं तसं काय नाही, ते सर्वांचं वातावरण जोरात असणार आहे. कारण तिन्ही पण मातब्बर व्यक्ती आहेत. त्यामुळे काय सांगू शकत नाही, म्हणजे घासाघाशीत होणार, घासाघाशी होणार. मग मला सांगा, आपल्या इटा खानापूर याचा विकास झालाय असं वाटतंय का? हा, झाला ना, विकास झाला ना. विकास झालाय. मग अजून काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक नागरिक म्हणून हा विकास झाला पाहिजे असं काय वाटतंय? होईल ना, सगळ्यांच्या बरोबर जे जनतेला जे मान्य आहे, जे काय जनतेला पाहिजे ते होईल ना. होईल. ठीक आहे, धन्यवाद दादा. आमदारकीचं वातावरण जोरात सुरू आहे. तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातनं शिंदे गट यांच्याकडं सुहास बाबर आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाखंड वैभव पाटील साहेब आहे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आहे. तर काय वाटते तुम्हाला कोणाचं वातावरण जोरात आहे? दोघांचं पण जोरात आहे. दोघांचं म्हणजे कोणाचं? वैभव दादांचं पण आहे आणि बाबांचं पण आहे. दोघांचं वातावरण जोरात आहे. मग कोण बाजी मारलं वाटते? ते आता सांगता येत नाही, इलेक्शन झाल्यावर होणार. इलेक्शन झाल्यावर समजेल, पण घासाघाशीत होणार. वातावरण कोणाचं जोरात आहे? सांगू शकत नाही तसं. काय बरं, विकास झालाय ते तर सांगू शकताय का नाही? विकास तर सगळ्यांनीच केलाय, तसं काही नाही. कुणी केलाय विकास? तरी पण कुणी केलाय विकास? सगळ्यांनी विकास केलाय, काय सांगू शकत नाही. आम्हाला पण कळेल ते विस्तार. काय वाटते कोणाचं वातावरण जोरात आहे? आमच्या इकडं वैभव दादा पाटील. वैभव दादा पाटील म्हणजे राष्ट्रवादी शरद शरद पवार. पवार. बर, मला सांगा, आपल्या इथं विकास कसा झालाय आपला आटपाडी आणि खानापूरचा? झालाय चांगल्यापैकी आहे. चांगल्यापैकी झालाय. होय. म्हणजे आणि काय वाटतं मला, काय अजून विकास झाला पाहिजे? अजून आता बरंच काय काय आहे, हा. बघूया आता पुढे. बघूया. तुम्हाला कोण वाटतंय? वैभव पाटील. मला सांगा, रस्ते बिस्ते तर झाल्यात? समोर ते झाले. बरं, कोणी फक्त केले हे मावशी, माहित नाही. नमस्कार. आमदारकीचं वारं जोरात सुरू आहे का? मग तुम्हाला काय वाटतंय, आता निवडणुकीचं वारं आहे आणि आपल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातनं शिंदे गटाखंड सुहास बाबर आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाखंड वैभव पाटील साहेब आहेत आणि अपक्ष उमेदवार आहेत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख. काय वाटतंय कोणाचं वातावरण आहे? आता वातावरण काय सांगायचं तसं आपल्या मनात हाय ते हायच की. कोण आपल्याला ही झालंय ती कोण आहे? बोला 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 की, कोण आहे? नवा हा. आपल्याला लाडक्या बहिणीचं अच्छा, लाडक्या बहिणीचं. तर शिवसेना शिंदे गटाखंड सुहास बाबर साहेब आहे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाखंड वैभव पाटील साहेब आहे आणि अपक्ष उमेदवार आहेत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख. तर काय वाटतंय कोणाचं वातावरण जोरात आहे? वैभव दादाचं वातावरण जास्त. वैभव दादांचं वातावरण जास्त आहे. बर, मग मला सांगा, आपल्या इथला विकास झालाय का? झालाय की. विकास झालाय. होय. बरं, अजून काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतं? एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, अजून काय काय विकास व्हायला पाहिजे? अजून काय झाले तसं बऱ्यापैकी झाले, पण आता काय तसं काय वाटत नाही. त्यातल्या ज्यात आहे आता बरं आहे ना. बरं, होय. बरं, ठीक आहे, धन्यवाद दादा. खानापूर आटपाडी मतदारसंघातनं म्हणजे आता आमदारकीचं वारं जोरात सुरू आहे. आता म्हणजे खसखशीत निवडणुका म्हणजे असं जोरात विषय झालाय. तर शिवसेना शिंदे गटाखंड सुहास बाबर साहेब आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाखंड वैभवदादा पाटील आहेत आणि अपक्ष उमेदवार आहेत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख. तर काय वाटतंय कोणाचं वातावरण जोरात आहे? आता वैभव दादांचं तसं वातावरण जोरात आहे. वैभवदादांचं वातावरण जोरात आहे. बर, मला सांगा, आता विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? झालाय, अजून व्हायला पाहिजे? दादांकडून होईल तेवढा केलाय, अजून दादा करतील अशी अपेक्षा आहे. अजून करतील विकास. बर, तुम्हाला काय वाटते दादा? तू तर वैभव पाटील. वैभव पाटील. नमस्कार. आमदारकीचं वातावरण तर जोरात चालू आहे सगळीकडे. हा, तर खानापूर आटपाडी ह्या मतदारसंघातनं संग्राम माने
जे वंचित आहेत, सुहास बाबर शिवसेना शिंदे गट, वैभव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट, तर काय वाटतंय तुम्हाला हवा कोणाच्या जोरात आहे? हा वैभव पाटील आहे की. वैभव पाटलांचं वातावरण जोरात आहे. होय मग विकासाच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे? चांगला आहे की वैभव विकास झालाय का आपला? विकास झालाय का? विकास झाला आहे की. काय काय विकास झालाय? नगरपालिकेचा झाला आहे. अजून काय विकास व्हायला पाहिजे वाटतंय तुम्हाला? होणार की, सुधारणा होणार की. आता आमदार झाल्यानंतर करणार आहे काय नाही काय तर. करणार. होय सत्ता आल्यावर काय बी करते ना मग. बरोबर आहे. सत्ता नसल्यावर काय करणार. मग ह्याच्या आधी समजा आता काय काय विकास झालाय असं विकास तुम्हाला वाटतंय? आधी आता तुम्ही एवढं वर्ष इथं आहे, हो. तर आता सगळ्या गोष्टी बघताय तुम्ही, हो. तर तुमच्या डोळ्यानं काय काय विकास झालेला बघितलाय तुम्ही, किंवा अजून काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तुमचं नागरिक म्हणून तुमचं मत काय आहे? पहिले त्यांचे वडील होते 10 वर्ष आमदार. 10 वर्ष आमदार होते, सदा पहिले होती काय 10 वर्ष आमदार. आता ही 2 ते पडल्यामुळे आता ही वैभवदादा उभा राहते. मग इलेक्शन टप होईल का एकतर्फी लागेल नाही का असं वाटतंय? नाही इलेक्शन होणार. टप होणार. होय ठीक आहे दादा, धन्यवाद. म्हणजे तुमचं वाटतं की वैभव पाटील वाटते तुम्हाला? वैभव पाटील. धन्यवाद. आता दुकान चाललंय आपण. काका नमस्कार. नमस्कार. आता आमदारकीचं वातावरण जोरात चालू आहे. हा, तर सुहास बाबर शिवसेना शिंदे गटाकडे उभा आहे आणि वैभव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उभा आहे. तर काय वाटतंय तुम्हाला, कोणाचं वातावरण जोरात आहे? काय दोघांचं पण समान दिसते, कारण एक स्थायिक आहे इथले वैभव पाटील जे आहेत ते स्थायिक विट्यात ते आहेत. तर त्यांचं जरा म्हणजे विट्यात जरा हे राहणारच की. आणि ते पण त्यांचं सुहास बाबरांचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. म्हणजे दोघे टप होईल म्हणताय. दोन्ही पण टप. बरं, विकासाच्या बाबतीत काय वाटतं मला? कशा बाबतीत तसं बघितलं तर अनिल भाऊंचं काम चांगलं आहे विकासाचं. आता त्यांच्याकडे काय म्हणजे सत्ता वगैरे काय नाही पाटील यांच्याकडे, त्यामुळे त्यांचं हे असं म्हणजे संस्था वगैरे आहेत आता तुरतात, तरी पण त्यात थोडाफार फरक राहणारच आहे. तुम्हाला जनतेचं कौल कोणाच्या बाजूला, तुमचं एक अंदाज मत काय वाटतं, कोणाच्या बाजूने आहे कौल? तसं काय मला भेटणार हे दोन्ही पण पार्टी भेटतात. प्रत्येक जण म्हणतो की हे माझी पार्टी येणार, माझी पार्टी येणार. तर आपण अंदाज काय बांधून चालणार आहे? म्हणजे फाईट लागेल. फाईट लागणार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आमदारकीचं वातावरण जोरात चालू आहे आता सगळीकडे. तर आपल्या खानापूर आटपाडी या मतदारसंघातनं सुहास बाबर शिवसेना शिंदे गट आणि वैभव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट असं दोघं उभा आहे. तरी वातावरण कोणाचं वाटतंय? आहे तर दोघं तसंच चुरशीच जायते. दोघं कोण एकामेकाला कमी नाही ते काय नाही ते. घासाघाशीत होणार. हा घासाघाशीच आहे. आता तुम्हाला काय वाटतंय? काय आता कोण होते, आता काय काय सांगायचं. ती कसं आहे, पाण्याचा खांब आहे तो. काय कुठे काय पडेल तिचं काय सांगता येते का? आता तुम्हाला काय वाटतंय? तुतारी तुतारी शरद पवार गट. शरद पवार गट फिट आहे. आमचा फिट आहे. मला सांगा, आपल्या विटा खानापूरचा विकास झाला असं वाटतंय का? नाही विकास हाय चालू आहे, झालंय. नाही असं म्हणून ते चालत नाही. कसं आहे, बऱ्यापैकी म्हणाला काय विकास झालेलाच आहे. तसं काय अजून काय विकास व्हायला पाहिजे आज वाटते तुम्हाला? आता अजून काय विकास व्हायला पाहिजे वाटतं? आता काय राहिलेली कामं होणार, काय व्हायला पाहिजे? काय असतील ती कामं सगळी पूर्ण होणार. तुतारीखंड होणार आहे. सगळे होणार. हो. ठीक आहे दादा, धन्यवाद दादा. दादा ह्या दादा विचार, दादा काय वाटतं तुम्हाला? सुहासभाई सुहास भैया वाटते तुम्हाला, पण विकासाच्या बाबतीत काय वाटते तुम्हाला? सुहासभाई करणार. सुहास भैया करणार. आमदारकीचं वातावरण जोरात सुरू आहे आता. एकदम जोरात आणि एकदम कडक आहे आता. कडक आहे. तर मला सांगा, खानापूर आटपाडी मतदारसंघातनं शिवसेना शिंदे गट सुहास बाबर साहेब आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यांच्याकडे वैभव पाटील साहेब आणि अपक्ष उमेदवार आहेत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख. तर काय वाटतंय, कोणाचं वातावरण जोरात आहे? नाही, आता या भागाचा जर विकास आतापर्यंत झालेला जर आढावा जर घेतला तर सगळ्यात जास्त कामं आणि विकासाची कामं कोणी केली तर बाबासाहेबांनी केलीत. हे अगदी लहान मूल जरी असलं तर कुठल्याही गावात तुम्ही जावा, कुठल्याही गावात गेल्यानंतर लहान मूल सुद्धा सांगेल की विकास कुणी केला. त्यामुळे आता सध्या सुहास भैया येणे शक्यता आहे. येण्याची शक्यता आहे. फिक्स. बरं, आता एक नागरिक म्हणून काय विकास अजून झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आता पाण्याचा तर प्रश्न तर कायमस्वरूपीचा सोडवलाच आहे, पण आता जो विकास आता झालाय तर सर्वसामान्यांचा नागरिकचा विचार केला तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रगती किंवा विकास होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. म्हणजे असं तुम्हाला काय वाटतंय,
अजून काय विकास व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे एक नागरिक म्हणून की हा बाबा विकास झाला पाहिजे? नागरिक म्हणून जर विचार केला तर गावोगावी जे एकदम गल्ल्यातनं जे छोटे छोटे रस्ते आहेत ते आता साधं मुरमे आहे तिथं मुरमाचं डांबरीकरण झालं पाहिजे किंवा कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे आणि पाण्याचं आणि रस्त्याचा व्यवस्था झालं पाहिजे. बऱ्यापैकी झालाय पण जिथं आता जे लोक रस्त्यापासून वंचित आहेत पाण्यापासून वंचित आहेत तिथं फक्त रस्त्याच्या आणि पाण्याची सोय झाली पाहिजे. ठीक आहे दादा, मग तुम्हाला कोण वाटते फिक्स? सुहास भैया बाबर. ठीक आहे दादा, धन्यवाद. आता आमदारकीचं वातावरण जोरात चालू आहे सगळीकडे. तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातलं शिवसेना शिंदे गट सुहास बाबर आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट वैभव पाटील आणि अपेक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, तर अशी तिरंगी लढत आहे. तर तुम्हाला काय वाटते कोणाचं वातावरण जोरात आहे? आमच्याकडे तर बघितलं तर सुहास बाबर यांचं वातावरण जोरात आहे. तर काय वाटतंय विकासाच्या बाबतीत काय वाटते तुम्हाला? विकास बाबतीत कसं आहे, पाण्याचा प्रश्न सोडवल्यामुळे आमचं मत तर सुहास बाबर. पाण्याचा प्रश्न सोडवलाय, रस्ते वगैरे म्हणा बाकी सोयी सुविधा चांगल्या आहेत, म्हणजे प्रत्येक कामाला उभा राहतो माणूस सुहास बाबर, त्यामुळे आमचं मत सुहास बाबरला. आणि काय विकास झाला पाहिजे असं वाटते तुम्हाला? विकास काय पाण्याची योजना पूर्ण जे 80% पूर्ण झाले ते 20% राहिले ते होतील पुरे त्यांच्या यानं. कामाचा माणूस आहे म्हटलं आमची एवढीच अपेक्षा आहे की पुऱ्या कराव्यात आणि कामाचा माणूस आहे म्हटल्यावर आमचं मत त्या सुहास बाबर. काय वाटते तुम्हाला? सुहास भाईच आहे ना. सुहास भाई आहे ना. बर, मला सांगा विकासाच्या बाबतीत काय मत आहे तुमचं? विकास तर एक नंबरच झालाय 2014 पासून. पहिल्यांदा अनिल भाऊ निवडून आले तर टेंबूचं काम झालं. थोडंफार राहिलं होतं. ते नंतर 2019 पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा झालं काम चालू. आता राहिलेली 6वा टप्पा काय मंजूर झाला, काम पण चालू झालं. 30-40% काम झालेलं आहे. अजून काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतंय? विकास काय पाणी आलं की विकास होतोय. पाण्यामुळे सगळं आहे. पाणी आले. ठीक आहे. आमदारकीचं वारं जोरात सुरू आहे आता सगळीकडे. तर आपल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातलं शिवसेना शिंदेगड सुहास बाबर आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाखंड वैभव पाटील साहेब आहे आणि अपक्ष उमेदवार आहेत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख. तर काय वाटतं तुम्हाला कोणाचं वातावरण जोरात आहे? आपल्याला काय वैभवदादा पाटीलचं जोरात आहे. वैभवदादा पाटील. दादा तुम्हाला काय वाटतंय? तेच वाटतंय वैभवदादा पाटील. वैभवदादा पाटील. मला सांगा आपला विकास झालाय का इथला? हो विकास काम झाली भरपूर झाली. हो काम चांगले. तुम्हाला वाटते कामं झाल्यात काय? कामं झाले, चांगली झाली. अजून काय काम व्हायला पाहिजे असं वाटतंय? नाही ना अजून म्हणजे आपल्या इथे MIDC आपलं हॉस्पिटल मोठं जरा झालं पाहिजे, त्यामुळे आपला जरा विकास आणखी जरा वाढ. हो तुम्हाला वाटतं? मला बी आता तेच वाटतं, दुसरं काय वाटतंय? मला सांगा इलेक्शन असं घासाघास होईल का वन वे होईल? नाही घासून होणार, कोणाला सोपं नाही. घासून होणार तुम्हाला वाटतंय? घासूनच होणार, थोडक्यात येणार. म्हणजे वैभव दादा थोडक्यात येणार, लय मतांना नाही थोडक्यात येईल. तुम्हाला वाटतंय? धन्यवाद दादा.